बघणार आहे तर प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड बाय युजिंग द फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशन म्हणजे काय? फिल्ट्रेशन म्हणजे एखादी जी इम्प्युरिटी असेल एखाद्या लिक्विड सॉल्व्हेंटमध्ये तर त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं बाय द फिल्ट्रेशन प्रोसेस. आता जे इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीजचे 2 टाइप्स आहेत. आता द इम्प्युरिटीज सॉल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज अ मेन सबस्टन्स and impurities are insoluble in the same solvent. आता जे आपले जो मेन कंपाऊंड आहे तो कंपाऊंड आपण एका सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो म्हणजे तो पूर्णपणे डिझॉल्व्ह असतो त्यामध्येच इम्प्युरिटी सुद्धा डिझॉल्व्ह होऊन जाते. हा वन टाइप. आणि सेकंड टाइप कुठला? तर जो मेन कंपाऊंड आहे आपला तो सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो पण त्यातली जी इम्प्युरिटी आहे त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ही सेकंड इम्प्युरिटी. आता ही जी सेकंड इम्प्युरिटी आहे ती आपण फिल्ट्रेशन प्रोसेसने इझिली त्याला करू शकतो. आता फिल्ट्रेशन इज अ सेपरेटेड टेक्निक यूज्ड टू सेपरेट अन इनसॉल्युबल सॉलिड फ्रॉम द लिक्विड थ्रू द फिल्टर मीडियम. आता फिल्ट्रेशन ही एक सेपरेटेड टेक्निक आहे. आता त्याच्यामध्ये जे काय होतं तर जे लिक्विडमध्ये जे इनसॉल्युबल सॉलिड जे प्रेझेंट असतील त्याला आपण फिल्टर करतो बाय द फिल्टर मीडियम. आता जे फिल्ट्रेशन आहे ते 2 टाइप्सने होतं. एक सिंपल फिल्ट्रेशन किंवा सेकंड आहे तर फिल्ट्रेशन अंडर द सक्सेशन. आता आपण सिंपल फिल्ट्रेशन बघूया. तर आपण इथे एक एक्झाम्पल घेतलंय तर मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड. आता जे मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड आपण एका बिकरमध्ये घेतलंय ते आपल्याला फिल्टर करायचंय. आता त्याच्यासाठी आपण एक फिल्टर पेपर घेतला. आता जनरली आपण जे लॅबमध्ये जे फिल्टर पेपर वापरतो ते म्हणजे नॉर्मल फिल्टर पेपर आणि सेकंड म्हणजे आपण जे वापरतो ते वॉटमन फिल्टर पेपर. आता जे वॉटमन फिल्टर पेपर आहे ते नंबरनुसार असतात. आता ते नंबर कशानुसार असतात तर त्या जो पेपरची जी पोरस पार्टिकलची जी साईज आहे त्याच्यावरून ते नंबर दिलेले असतात. आता सिंपल फिल्ट्रेशन मध्ये जो फिल्टर पेपर आहे त्या फिल्टर पेपरला आपला कोनचा शेप तयार करायचा आहे आणि तो जो फिल्टर पेपर आहे ते या फनेलमध्ये पोर करायचा आहे म्हणजे फिट करायचं आहे. आता फिट करून झाल्यानंतर आपल्याला जे हे आपलं मिक्सचर आहे ते मिक्सचर आपल्याला त्या फनेलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मग आता त्याच्यामध्ये काय होणार आहे तर जे इनसॉल्युबल जे सॉलिड्स आहेत ते या वरती फिल्टर पेपरमध्ये जे इनसॉल्युबल जे सॉलिड्स आहेत ते आपल्याला फिल्टर पेपरमध्ये मिळणार आहेत आणि जे आपलं जे लिक्विड आहे जे म्हणजे त्याच्यामध्ये जो आपला कंपाऊंड प्रेझेंट झालेला आहे किंवा जे सॉल्व्हंट आहे ते आपल्याला इथे खाली या बिकरमध्ये मिळणार आहे. पार्ट रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर इज कॉल्ड एज रेसिड्यू and the liquid collects in the beaker is called as a filtrate. आता जो आपल्याला फिल्टर पेपरवर जो इनसॉल्युबल सॉलिड आहे जो आपल्याला मिळतोय फिल्टर पेपरवर त्याला आपण रेसिड्यू असं म्हणतो आणि जो फिल्ट्रेट आहे म्हणजे जे लिक्विड आपल्याला एका बिकरमध्ये मिळालंय फिल्टर झालंय त्याला आपण फिल्ट्रेट असं म्हणतो. सेकंड टाइप आहे द फिल्ट्रेशन अंडर द सक्शन. आता ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅक्यूम पंपचा यूज करतो म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्रेशर अप्लाय करतो. म्हणूनच ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस इफेक्टिव्ह आहे आणि फास्ट आहे मोर दॅन द सिंपल फिल्ट्रेशन. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सेटअप बघूया. ह्याच्यामध्ये काय काय आहे तर थिक वॉल्ड कोनिकल फ्लास्क पोर्सिलिनचा बर्नर फनेल हा यूज केलाय. आता हा जो कोनिकल फ्लास्क आहे त्याला एक साईड आर्म आहे आणि त्या साईड आर्मला एक पाईप अटॅच केला आणि तो पाईप पुढे व्हॅक्यूम पंपला जोडलेला असतो. आता हा जो पोर्सिलिनचा जो बर्नर फनेल आहे तो कॉर्कने या कोनिकल फ्लास्कला अटॅच केलेला असतो. आणि बर्नर फनेलच्या इथे खाली बॉटमला पोरस प्लेट असते म्हणजेच काय ते छोटे छोटे होल्स असतात त्याला. आता त्याच्यामध्ये आपण फिल्टर पेपर प्लेस करणार आहोत. हा जो बर्नर फनेल आहे या भागामध्ये आपण फिल्टर पेपर फिट करतो. आता फिल्टर पेपर फिट केल्यानंतर जे आपलं मिक्सचर आहे ते मिक्सचर आपण ह्याच्यामधून इथे इन्सर्ट करतो. Suction from the aspirator creates a partial vacuum in the flask. व्हॅक्यूम म्हणजे काय तर आपल्याला इथे प्रेशर तयार झालेलं दिसतंय. मग आता जेव्हा आपण हे इथे ह्याच्यामध्ये जे मिक्सचर आपण पोर करणार त्याच्यानंतर हे जे प्रेशर आहे त्या प्रेशरने ह्याच्यामध्ये जे लिक्विड आहे म्हणजे जे फिल्ट्रेट आहे त्याला ते खेचून घेणार. मग आपले जे फिल्ट्रेशन आहे ते खूप फास्ट होणार आहे आणि ते इफेक्टिव्ह होणार आहे. कारण का तर ह्याच्यामध्ये व्हॅक्यूम तयार झालाय म्हणजे प्रेशर तयार झालं. म्हणूनच फिल्ट्रेशन अंडर द सक्शन इज अ मोर इफेक्टिव्ह दॅन अ सिंपल फिल्ट्रेशन. काय तर आपला जो इनसॉल्युबल जो सॉलिड आहे तो आपल्याला इथे फिल्टर पेपरवर मिळणार आहे आणि जे आपलं फिल्ट्रेट
आपल्याला या फ्लास्कमध्ये मिळणार आहे.